नियतीने ज्या मुलीचे दोन्ही पायसुद्धा हिरावून घेतले, त्या मुलीने 31 मेडल आणि वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा बनवले। ही स्टोरी आहे जेसिका लॉन्गची। ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमचे दुःख हे तिळभरसुद्धा वाटणार नाही। मिस्टर आणि मिसेस लॉन्ग हे दाम्पत्य दत्तक मूल घेण्यासाठी मुलं शोधत होतं। एक दिवस त्यांच्या घरातला फोन वाजतो आणि हा फोन होता रशियातल्या एका अनाथ आश्रमातून। ते मिसेस लॉन्ग यांना सांगतात की आमच्याजवळ एक मुलगी आहे जी तुम्ही दत्तक घेऊ शकता, परंतु त्या मुलीसोबत काही प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। या मुलीला जन्मापासून एक आजार आहे आणि या आजारामुळे या मुलीचे दोन्ही पाय भविष्यामध्ये कापावे लागणार आहे। आम्हाला माहीत आहे ही गोष्ट ऐकण्यासाठी सोपी नाही आहे। या मुलीसाठी आयुष्य हे अवघड जाणार आहे, सोपं नसणार आहे। हे ऐकल्यानंतर मिसेस लॉन्ग ह्या काही काळ शांत होतात आणि थोड्या वेळाने मिसेस लॉन्ग बोलतात, कदाचित ते सोपं नसेल पण ते अमेझिंग असेल। मिसेस लॉन्ग म्हणतात, या मुलीला भेटण्यासाठी मी आता जास्त वाट पाहू शकत नाही, मला या मुलीला आता भेटायचं आहे। जेसिका ही 13 महिन्याची होती जेव्हा तिला दत्तक घेतलं गेलं आणि पुढे 18 महिन्याची असताना या आजारामुळे तिचे दोन्ही पाय कापावे लागले। पुढे प्रॉस्थेटिक लेगच्या आधारे जेसिका चालणं शिकते, आयुष्यासोबत संघर्ष करायला शिकते, लाईफसोबत संघर्ष करत स्विमिंग करणं ती शिकते। जेसिका एक उत्तम स्विमर बनते। जेसिका पॅरा ऑलिम्पिक्समध्ये 18 गोल्ड, 8 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल जिंकते। जेसिका ही तिच्या पुरुषार्थाच्या जोरावर तिचं भाग्य बदलवते आणि लाईफमध्ये एवढ्या सर्व अचिव्हमेंट मिळवल्याच्या नंतर ज्या जन्मजात्या आईने तिला सोडलं होतं त्या जन्मजात्या आईलासुद्धा ती भेटते आणि तिला तिच्या कृत्यासाठी सुद्धा ती माफ करते।